निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप आहे। SIR राबवत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। SIR मुळे महाराष्ट्रात 2 कोटींपेक्षा जास्त मतदारांची नावं वगळण्यात येणार असल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय। पाहूयात। निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया वादात सापडण्याची शक्यता आहे। SIR वर विरोधकांनी अनेक आक्षेप घेतले असून निवडणूक आयोगावरती विरोधकांनी आरोप केले। रोहित पवारांनी SIR संदर्भात निवडणूक आयुक्त S चोकलिंगम यांची भेट घेतली। या भेटीमध्ये त्यांनी वेगवेगळे आक्षेप नोंदवलेत। महाराष्ट्रातल्या 2 कोटींपेक्षा जास्त मतदारांची नावं वगळली जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली। जास्तीत जास्त मतदारांचा डेटा गोळा करण्यासाठी SIR ला मुदतवाढ मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। जसं वेस्ट बेंगॉलमध्ये तुम्ही बघितलं असेल, एक आकडा होता डिलीटेड, जो मी आता 2 कोटीचा सांगितला डिलीटेड, पण त्यांनी तिथं एक 40 लाखाचा आकडा असा ठेवला होता ॲनोमलीज। म्हणजे हा आमच्याकडे कमी माहिती आहे, नाही तर ह्याच्यात काही डिस्पेरन्सी झाले, आडनाव मॅच होत नाही। हे उद्या जाऊन या 7,70,00,000पैकी काही लोक असेही निघणार आहेत, जसं वेस्ट बेंगॉलमध्ये निघाले होते। आणि अनमॅप्ड म्हणजे काहीच मॅप होऊ शकत नाही असे वेगळे त्याच्यामध्ये असणार आहे। म्हणजे 2 कोटीचा आकडा हा 2 कोटीचा न राहता उद्या जाऊन हा आकडा वाढू शकतो। आपल्या या महाराष्ट्रामध्ये टोटल मतदार किती होते तर 9,78,00,000 मतदार होते। आता त्याच्यातून डिजिटाईज नाही तर ज्याच्याबद्दलची माहिती आली आहे नाही तर डेटा कलेक्ट झाला असे किती झाले आहेत तर 7,69,00,000। त्यामुळे अनकलेक्टेड डेटा ज्याचा कुठलाच डेटा आत्तापर्यंत नाही तर माहिती ही इलेक्शन कमिशनला आलेली नाही। हा किती आकडा आहे तर हा 2 कोटी आकडा आहे। निवडणूक आयोग काम करताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलेला आहे। निवडणूक अधिकारी टेबल सर्व्हे करून भाजपला अनुकूल याद्या तयार करत असल्याचा आरोपही यावेळी रोहित पवारांनी केला। महाराष्ट्रामध्ये पश्चिम बंगाल पॅटर्न राबवला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। वेळ पडल्यास कोर्टात जाण्याचा इशारा सुद्धा रोहित पवारांनी दिलाय। त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर भाजपने दिलेलं आहे त्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून आणि काही प्रमाणात BLO वर प्रेशर आणून ते जे काही यादीमध्ये अफरातफर करत आहेत, हेही मुद्दे जे आमच्यापर्यंत आलेले आहेत लोकांकडनं, कार्यकर्त्यांकडनं, या सगळ्या मुद्द्यांवर आमची त्या ठिकाणी चर्चा होईल। आणि ती चर्चा झाल्यानंतर आपल्या सर्वांसमोर आम्ही एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून एक तर चर्चा काय झाली हे तुम्हाला आम्ही सांगू आणि त्याच्याच बरोबर आमचा आक्षेप कशावर आणि का आहे हे सुद्धा तिथं संध्याकाळी 4 वाजता आपल्या सर्वांना आम्ही सांगू। आपल्याला आपल्या पक्षातले कार्यकर्ते मिळत नाहीत, कार्यकर्त्यांचा आपल्यावर विश्वास नाही आणि तुम्ही निवडणूक आयोगावर शंका घेताय, EVM वर शंका घेणार आणि मग SIR नीट झालं नाही अशा पद्धतीची बोंबाबोंब करणार। रोहित पवार फक्त 17% कार्यकर्ते तुम्हाला मिळाले, तुमच्या पक्षाची ही अवस्था झाली आहे। बाकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची अवस्थाही बरी नाही, उभाटा गटाची अवस्था बरी नाही। रोहित पवार आधी आपल्या पक्षात काय चाललंय त्याचं आत्मचिंतन करा आणि मग भारतीय जनता पार्टी आणि इतरांवर टीका करा। SIR प्रक्रियेमध्ये भाजपनं सर्वाधिक सहभाग नोंदवल्याची आकडेवारी समोर आली आहे। सर्वात कमी सहभाग विरोधी पक्षांचा आहे। आता विरोधकांनी ही प्रक्रिया पूर्ण होत असताना सत्ताधारी धार्जिणेपणाचा आरोप करून निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय, एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।